आमच्या तमाम संयोजन समितीच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर बसावं. या ठिकाणी प्रतिमा पूजन केलं जातं. गटविकास अधिकारी विशाल जाधव साहेब यांच्या हस्ते शिवप्रतिमेचं पूजन केलं जातं. यानंतर श्री आंबोकर सर यांच्या हस्ते यानंतर या कार्यक्रमाचं दीपक प्रज्वलन
या कार्यक्रमाचं संचालक श्रीमान विलासराव मालुसरे यांचे चिरंजीव श्री ओंकार मालुसरे यांचा आगमन या ठिकाणी झालेला आहे. त्यांना विनंती करतो की आपण गोष्टी करून येऊ आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेले त्यांचे सहकारी यांना सुद्धा विनंती आपण सुद्धा व्यवस्थित करावे. त्याचबरोबर श्रीमान रामाकांत हल्लाळकर यांचं सुद्धा या चतुर्थ सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाच्या दरम्यान मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आपल्या विनंती आपण व्यासपीठावर लावायचे. त्याचबरोबर श्रीमान सुभाष रावांचं तमाम सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर लावायचे आणि आजच्या या राहुल स्पर्धाचं या ठिकाणी उद्घाटन झालं असं मी सर्व तमाम मान्यवरांच्या वतीनं घोषित करतो. यानंतर माझी अध्यक्षाची निवड केली आहे. मी हे अध्यक्षपद स्वीकारून मला आपण शेवटपर्यंत सहकार्य करा अशी मी आपल्याकडे अपेक्षा बाळगतो. जय महाराज. धन्यवाद अध्यक्ष साहेब. स्वागतम सुस्वागतम. सर्वांना प्रथम सप्रेम नमस्कार. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पालमी शेती या शाळेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमात उपस्थित सन्माननीय व्यासपीठ, या व्यासपीठावर असलेले सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, या सभामंडपावर उपस्थित
या विद्या मंदिरातून शिकून गेलेले सर्व माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, त्याचप्रमाणे या पंचक्रोशीतील सर्व शाळांचे हायस्कूलचे शिक्षकवृंद, सरकारी कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा सेविका, त्याचप्रमाणे ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, सर्व शाळांचे विद्यार्थी, पत्रकार बांधव, या सर्वांचं या ठिकाणी मी शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, जीवन शिक्षण मंदिर पालवणी शेती या शाळेची स्थापना 28 मे 1873 रोजी ब्रिटिश सरकारच्या राजवटीत या गावचे सुपुत्र कैलासवासी बापूराव विश्वनाथराव गुजर या शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्वाने केलेले आहे. ही शाळा प्रथमतः या गावचे ग्रामदैवत श्री पार्वती मातेच्या मंदिरामध्ये या शाळेचा श्रीगणेशा करण्यात आलेला होता. आपल्या वंदनीय आता आपण जे महापुरुष आणि देवता आहेत यांच्या प्रेरणेने या ठिकाणी कैलासवासी गुजर बाबा म्हणजे आपले सर्वांचे पणजोबा किंवा खापर पणजोबा आपण त्यांना म्हणू शकतो, यांनी या शाळेचा पाया रोवला. या शाळेमध्ये मला मी या शाळेत शिकल्यामुळे मला जी माहिती आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी स्वातंत्र्यानंतर ओक गुरुजी, बेंदरकर गुरुजी, जोशी गुरुजी, घुटाला गुरुजी, कवटेकर गुरुजी, श्री कदम गुरुजी, पवार गुरुजी बंधू, करावडे गुरुजी, रेवाळे बंधू यासारखे मुख्याध्यापक तसेच वसतिगृह प्रमुख या ठिकाणी होऊन गेले. प्राथमिक शाळा झाल्यानंतर सर्वश्री सकपाळ गुरुजी, जगताप सर, राठोड सर आणि विद्यमान या ठिकाणी आता आंबोकर सर या शाळेची धुरा यशस्वीरित्या सांभाळत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 7वी शाळा होती त्यावेळी आपल्या कोकणातील तसेच बहुतांशी शिक्षक देशावरील जळगाव किंवा सातारा, सांगली या विभागातून येऊन सुद्धा त्यांनी ते आपल्याला उत्कृष्ट ज्ञानार्जन केलेलं आहे. इयत्ता 7वीची त्यावेळीची शाळा म्हणजे आपण मला वाटतं त्याला PSC म्हणत असत. आणि हे शिक्षक या शाळेने जे घडवले ते विद्यार्थी, त्याहून काही शिक्षक या ठिकाणी या शाळेने घडवून दिले. त्यामध्ये मी आवर्जून उल्लेख करेन की कैलासवासी लक्ष्मण खामकर सर, हरिचंद्र रेवाळे गुरुजी, सहदेव रेवाळे गुरुजी, गजानन पवार गुरुजी, मुडगले गुरुजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले काशीराम पवार गुरुजी सर, हरिचंद्र पवार, कदम गुरुजी, सकपाळ गुरुजी, कळकीकर मॅडम, विशेष आणि कोणी कदाचित राहून गेला असेल परंतु माझ्या ज्या लक्षात होते त्याला पण तुम्ही नावं या ठिकाणी संबोधित केली. आणि ह्या सर्व आमच्या ज्येष्ठ गुरुजींनी या ठिकाणी विद्या घेऊन विद्यार्जन केलेलं आहे. तर मला आपल्याला सांगायला आवडेल की जी या शाळेची स्थापना ज्या व्यक्तिमत्वाने केली त्यांचं शिक्षण किती अचूक असेल, कारण की इथला बहुतांशी वर्ग हा शेतकरी समाजाचा होता आणि या शेतकरी वंचित समाजाला शिक्षण त्याचबरोबर शेतीचंही ज्ञान अवगत व्हावं या अनुषंगाने कदाचित त्या व्यक्तिमत्वाने एक हरित क्रांती या ठिकाणी घडवली. आणि म्हणूनच या शाळेला प्रख्यात शाळेला पालवणी शेती शाळा म्हणून आवर्जून संबोधलं जात होतं. शिक्षणाची
धन्यवाद सचिवभाई, धन्यवाद प्रभाकरजी पवार. यानंतर श्री गजानन पवार गुरुजी यांनी सुद्धा यानंतर श्री रेवाळे गुरुजी यांच्या वतीने जर कोणी प्रतिनिधी आला असेल तर त्यांनी आपण त्यांचा सन्मान करूया. पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह छोटू जाधव यांना सुद्धा मी व्यासपीठावर निमंत्रित करतो. या ठिकाणी उपस्थित आमचे प्रेरणास्थान सचिवभाई गुजर यांना विनंती करतो की आपण छोटू जाधव यांना सन्मानित करायचं आहे. श्रीमान सतीश पवार आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे. दत्तनगर ग्रामीणचे अध्यक्ष श्रीमान आनंद जोशी आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर यायचं आहे. यानंतर ब्राह्मणवाडी अध्यक्ष श्रीमान मंदार कळचीकर यांना सुद्धा विनंती आपण व्यासपीठावर यायचं आहे. श्रीमान शशिकांत इथे आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. या ठिकाणी व्यक्त करावे कारण फारच वेळात वेळ काढून या ठिकाणी आपण कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली. श्रीमान सचिन गुजर यांना सुद्धा धन्यवाद आणि शिवाजी जोशी यांना सुद्धा धन्यवाद. त्यानंतर मुंबईकर मंडळाने आमच्या शाळेसाठी एक लोखंडी कपाट खास देणगी स्वरूपात आम्हाला भेट दिलेली आहे. पुन्हा एकदा आमच्या सर्व तमाम संयोजन समितीच्या वतीनं आमचे खास जोडीदार गेली अनेक वर्ष अगदी पुण्याचे रहिवासी असून सुद्धा या बालवडीमध्ये ब्राह्मण होऊन गेलेले दुधाणे गुरुजी यांचा या ठिकाणी खास सन्मान करण्यात येत आहे. पुन्हा एकदा दुधाणे गुरुजी सुधीर बाजोले यांना विनंती करतो की आपण संदीप नवगरे यांचा सन्मान करावा. यांनी या कार्यक्रमासाठी सन्मान मगाशी ज्यांना आपण सन्मानित केलं मान्य श्री रवींद्र मारुती जोशी यांनी या कार्यक्रमासाठी रोख रुपये 10,000 देणगी म्हणून दिलेली आहे. पुन्हा एकदा रवींद्र मारुती जोशी यांना
धन्यवाद देतो संयोजन समितीच्या वतीने। यानंतर या कार्यक्रमात या दत्तानगरचे पोलीस पाटील श्रीमान नितीन जोशी यांचा सन्मान वेळात वेळ करून हजेरी लावलेली या कार्यक्रमाचं प्रक्षेपण आपल्याला दाखवणार आहेत ते पत्रकार श्री गणेश नवगरे। यानंतर आपल्या सर्वांसाठी खुशखबर आहे। कैलासवासी सीताराम सरस्वती जोशी यांच्या स्मरणार्थ त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लीला सीताराम जोशी, नामदेव सीताराम जोशी, ज्ञानदेव सीताराम जोशी, मीना सीताराम जोशी, बेबी सीताराम जोशी यांनी प्रत्येकी 2,000 रुपये करून रोख रुपये 10,000 याची देणगी शाळा सुधार व विकास समिती जिल्हा परिषद शाळा पालवणी शेती यांना त्यांनी आमच्याकडे सुपूर्द केलेली आहे। आणि नामदेव जोशी यांना मी विनंती करतो की आपण या शाळेचे सचिव श्री आंबोकर सर यांना 10,000 रुपयाचं वितरण करा। त्याबरोबर निलिमापर्यंत काढून सुद्धा रोख रकमेची या ठिकाणी पाकिट आलेलं आहे। पुन्हा एकदा मी नामदेव जोशी आणि संयोजन समिती अध्यक्ष यांना विनंती करतो एक गिफ्ट सेपरेट भेट आलेला आहे। मी सुनील पादुले पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे कोणी देणगी देणार आहे त्यांना मी विनंती करतो की आपण धन्यवाद आंबोकर सर, धन्यवाद व्यासपीठ। मला वाटतं आपली सन्मानाची यादी फारच लांब आहे खरं म्हणजे। त्याचबरोबर पुष्पगुच्छ आणि सन्मानचे देऊन तिचं यथोचित गौरव करायचा। यानंतर दुसरी गुणवंत विद्यार्थी आपल्या पालवणी शेतीमधून अनेक गुणवंत विद्यार्थी यानंतर अनन्या जोशी आपण सुद्धा व्यासपीठावर यायचे प्रज्ञाशोध आणि भास्कराच्या परीक्षेमध्ये गुणवान अशी कामगिरी करणारी ही अनन्या जोशी व्यासपीठावर उपस्थित गटविकास अधिकारी विशाल जाधव साहेब आपल्याला विनंती आपण तिचा या विद्यार्थिनीचा सन्मान चिन्ह आणि प्रसिद्धी पत्र देऊन गौरव। यानंतर निसर्ग पवार पुन्हा एकदा निसर्ग पवार आपण व्यासपीठावर यायचे प्रज्ञाशोध आणि भास्कराचार्य या परीक्षेमध्ये असं यश संपादन केलेलं आहे। दिव्या जोशी श्रीमान यवाळे सर यांना विनंती आहे की आपण दिव्या जोशी हिचा यानंतर सन्मान करायचा आहे। या ठिकाणी श्रीमान सुरेश जळवी यांचं आगमन होते। आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर यायचं। यानंतर मी 2 मिनिटं थांबणार आहे। मग अशी सन्मान शिरोमणी देश यांना विनंती की आपण
एकदा या माजी विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. 2010चे माजी विद्यार्थी आहेत. 2010च्या पेक्षा माजी विद्यार्थ्यांनी आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना एक पाठीवर शाबासकी ताप म्हणून काहीतरी भेटवस्तू आणलेलं आहे. त्यामध्ये दप्तर सर्व विद्यार्थ्यांना आणि सर्व या माजी विद्यार्थ्यांना सुद्धा मी शालेय व्यवस्थापक समितीच्या वतीने शाळा सुधार समितीच्या वतीने धन्यवाद देतो. आणि यानंतर मला वाटतं कार्यक्रम बराच लांबलेला आहे. तत्पूर्वी मनोगत आणि मी माझे मित्र राम पिंपळकर यांना विनंती करतो. खूप उशीर झालेला आहे. मला वाटतं आपला 150 वर्ष पूर्तीचा हा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम असल्यामुळे एवढे सत्कार आणि एवढं कौतुक हे अपेक्षित होतं. त्यामुळे थोडा उशीर झालेला आहे. व्यासपीठावर उपस्थित आपल्या मंडणगड तालुक्याचे सन्माननीय गटविकास अधिकारी साहेब, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रभाकर दादा पवार, आमच्या या पालवणी पंचक्रोशीतील सर्व तरुणांचे प्रेरणास्थान आदरणीय माजी गटविकास अधिकारी शशिकांत गुजर साहेब आणि त्यांच्या समवेत सर्व सन्माननीय व्यासपीठ, सर्व विद्यार्थी, ग्रामस्थ, आमचे पत्रकार मित्र गणेश नवगरे, सर्वांना नमस्कार. मनोगत म्हणजे असं काही नाहीये. तर या शाळेने काय दिलंय तर शाळेने माझ्यासारख्या माणसाला वयाच्या 58 वर्षापर्यंत शाळेला जाण्याची संधी दिलेली आहे. पूर्वी विद्यार्थी म्हणून आणि आता शिक्षक म्हणून मी पालघर जिल्हा परिषदेमध्ये गेली 20 वर्ष प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत आहे. आणि अभिमान वाटतो की इथून शिक्षण घेऊन त्यानंतर आपला रयत शिक्षण संस्था असेल, आपल्या हायस्कूलने, आपल्या शाळेने खूप काही दिलेलं आहे. पूर्वी थोडं चित्र वेगळं आहे इकडे. 1-2 मिनिटं घेईन मी. सन्माननीय व्यासपीठाचं आदरणीय बीडीओ साहेब आहेत, त्यांचं महाराष्ट्रावर त्यांचं लक्ष असतं. माननीय शशिबाईंचं असतं. आता मी पालघरमध्ये आदिवासी पट्ट्यामध्ये काम करतो. 100% तिसरा जिल्हा असल्यामुळे हा जो एवढा व्यासपीठ आहे, एवढा जे मंडप आहे, हे एवढा मंडप सर आम्हाला विद्यार्थ्यांना कमी पडतो. तिकडे आपल्याकडे काही स्थानिक स्थित्यंतरामुळे, बदलांमुळे विद्यार्थी संख्या कमी होताना दिसत आहे. आणि तो काही आजचा विषय नाहीये. परंतु जे विद्यार्थी आहेत त्यांना हाताशी धरून इथे जे शिक्षक ज्यांना नेमणूक मिळते अतिशय सचोटीने काम करतात. अतिशय जे विद्यार्थी आहेत त्यांना सुंदररित्या घडवण्याचं काम करतात. तर सर्वांना खरंच नमन. मुळात माझ्यापेक्षा इथे जे आमचे रिटायर्ड गुरुजी, सगळे गुरुजन वर्ग बसले आहेत ते अधिक उत्तमरित्या बोलले असते. परंतु हा एक कौतुक करून घेण्याचा एक क्षण मी म्हटलं मी 2 मिनिटं स्वतःहून घेतो की शाळेने या खूप काही दिलेलं आहे. आणि या ज्या शाळेत, जिल्हा परिषद शाळा पटसंख्या अभावी बंद पडू नयेत, खूप अशी तळमळ आहे. त्यामुळे जे आपल्या इथे गावात जी मुलं असतील, ज्यांचे पालक इथे असतील, त्यांनी जवळ जरी खाजगी शाळा कुठल्या झाल्या किंवा इंग्लिश मिडियम झाल्या तरी कृपया जिल्हा परिषद शाळा आपल्या जिवंत कशा राहतील. अतिशय दर्जेदार आणि मेरिटमध्ये आलेले शिक्षक या ठिकाणी काम करत असतात. या ठिकाणी खूप छान वाटतंय की एवढ्या सगळ्या मान्यवरांच्या मध्ये 2 शब्द बोलायला मिळत आहेत. शाळेसाठी खूप अतिशय परिश्रम करणारे सुधार समितीचे अध्यक्ष प्रभाकर दादा, त्यांची तळमळ आमच्या कानावर येतच असते. तरी यापुढेही शाळेसाठी जे काही माजी विद्यार्थ्यांकडून
पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून जे काही सहकार्य लागेल ते आम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करू. एवढं मी आपल्याला ग्वाही देऊन या ठिकाणी बोलायची संधी दिली. माझे मित्र सचिन सर त्यासाठी धन्यवाद. संपूर्ण व्यासपीठाचा धन्यवाद. आणि सर्वांना या सुवर्ण अमृत महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. यानंतर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी खास वेळात वेळ करून आलेल्या भागवत मॅडम यांना विनंती करतो की आपण. काल मी शाळेमध्ये आलो. आम्ही नोकरीनिमित्त मुंबईला असल्यामुळे त्या नोकरीतून कधी आम्ही शाळेचा असा विचारच कधी केला नव्हता. काल आलो आणि मला एकदम गैरून आलं, एकदम माझं भारावून झालं गेलो मी. ही शाळा पाहून आणि ते सगळं दिलेलं वगैरे मी काल वाचलं आणि पाहून एकदम मला एकदम गैरून आलं की या शाळेने मला जीवन जगायला शिकवलं की जीवन शिक्षण मंदिर. आणि त्या शाळेने मला जीवन जगायला शिकवलं. तिने मला जीवनामध्ये म्हणजे जेवढं मला काय मिळालं ते या शाळेमुळे मिळालं. मला अशी आठवण झाली की जरी शाळा नसती तर मी कुठे असतो. मला एकदम असं वाटलं की जर शाळा नसती तर मी अंगठे बांधून राहिलो असतो आणि कुठेतरी झाडू मारायला कुठे राहिलो असतो. पण मला शाळेने जो आज एवढं मला मोठं बनवलं, मान सन्मान मला मिळाला, इथेही मिळाला आणि इतर ठिकाणीही मिळाला, तो माझ्या शाळेमुळे माझी जन्म देणारी माता आणि दुसरी माझी शाळा म्हणजे दुसरी माता, त्या मातेला माझे कोटी कोटी प्रणाम. एवढं बोलून काय करू. धन्यवाद दादा. यानंतर आणि दत्तगुरू या व्यासपीठावर मंडणगड तालुक्यातील मान्यवर मंडळी, बंधूंनो आणि सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी, बंधूंनो, या ठिकाणी आपण कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत. शतकोत्तर सुवर्ण महोत्सव या आपल्या शाळेचा आपण साजरा करीत आहोत आणि म्हणून आपण या ठिकाणी एकत्र जमलो आहोत. तर या शाळेला 1873 मध्ये ही शाळा ओपन झाली आणि 150 वर्षाचा काळ गेलेला आहे. आपण सर्व या शाळेचे विद्यार्थी आहोत. या शाळेतून बरेचसे विद्यार्थी शिकून गेलेले आहेत, मोठे झालेले आहेत, मोठे हुद्द्यावर आहेत आणि आज या शाळेची त्या काळात मोठी भरभराट होती. आम्ही या शाळेचे आम्ही विद्यार्थी होतो. या गावाला पालवणी म्हणून जे नाव आहे ते असं आहे, किल्लेकोट दिल्ली दरबार पालवणी असं या गावाचं नाव आहे. किल्लेकोट दिल्ली दरबार कसबा पालवणी असं या पालवणीचं नाव आहे. हा गाव इतिहास प्रसिद्ध आहे. पूर्वीचा म्हणजे आज शिवाजी महाराज आपल्या स्टेजवर आहेत ते या गावाला भेट देऊन ते गेलेले आहेत आणि या गावात एक मोठं भुयार आहे, कोट म्हणून आहे. त्या ठिकाणी मोठं भुयार आहे. जवळजवळ 10-15 फूट लांबी रुंदीचं दगड त्याच्या तोंडावर ठेवलेलं आहे आणि ते भुयार अजून तुम्हाला बघायला मिळेल. त्याचप्रमाणे या पालवणी परिसरात घोडेमाळ म्हणून आहे. तो शिवाजी महाराजांच्या वेळचे घोडे त्या ठिकाणी बांधले गेलेले होते म्हणून त्याचं नाव घोडेमाळ असं ठेवण्यात आलेलं आहे. ते आज देखील आपल्याला बघायला मिळेल. घोडेमाळ शिवाजी महाराजांनी या पालवणीला भेट दिलेली आहे. हा मोठा इतिहास प्रसिद्ध गाव आहे आणि त्यावेळचे आमचे या गावचे रहिवासी फार मोठे जहाल असेल बापूराव विश्रामराव गुजर हे त्यावेळचे कार्यकर्ते होते. त्यांनी ही शाळा बांधलेली आहे आणि त्यांच्या कारकिर्दीत ही शाळा ओपन झालेली आहे. या शाळेला 150 वर्षे झालेली आहेत. आम्ही या शाळेत विद्यार्थी म्हणून काम केलेलं आहे. मी या शाळेत 1946 मध्ये मी या शाळेत आलो. तो 58 पर्यंत मी या शाळेचं काम पाहिलेलं आहे. मी या शाळेत होतो, शिक्षक म्हणून मी काम केलं. त्याच्यानंतर जिल्हा परिषदेची बोर्डिंग होती, त्या बोर्डिंगचा अध्यक्ष म्हणून मी काम केलं आणि या ठिकाणी गटमुख्याध्यापक म्हणून मी पालवणी शाळेचं काम पाहिलेलं आहे. असं काम या शाळेत मी केलेलं आहे आणि मी या शाळेचा विद्यार्थी आहे आणि म्हणून आवर्जून मला स्वाभिमानानं सांगावंसं वाटतं की या शाळेची
त्यावेळची भरभराट होती ती आता दिसत नाही. तर प्रत्येक पालकानं आपलं मूल शाळेत नेहमीच कसं येईल इकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि या शाळेचं भरभराट करण्याचा मानस आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. या ठिकाणी बराच वेळ झालेला आहे. अधिक वेळ न घेताना मी या ठिकाणी प्रेक्षक बंधू आणि भगिनी मित्रांनो, पालवणी हे आपलं गाव हे इतिहास प्रसिद्ध आहे. पालवणी या शब्दाचा अर्थच मुळात असा आहे की इशारा. मी मराठी भाषेचा अभ्यासक आहे. पालवणी या शब्दाचा अर्थ इशारा. पण पालवणी कर कोणालाही प्रथम पालवणी देतो. अशा या पालवणी गावामध्ये 1893 मध्ये 1873 मध्ये 150 वर्षापूर्वी इथे आपली ही शाळा शासनानं स्थापन केली. बंधुरो, विद्येचं महत्व सांगताना पुणे शहर हे विद्येचं माहेरघर आहे. पालवणी हे गाव शैक्षणिक क्षेत्रामध्ये आघाडीवर होतं. केंद्र म्हटलं तरी चालेल, कारण या तालुक्यातले बहुतांशी विद्यार्थी या शाळेत शिकून गेलेले. तालुक्यामध्ये सुद्धा प्रथम शाळा, प्रथम मराठी शाळा तालुक्यालाही नव्हती. तेव्हाही आमची पालवणी शाळा इथे स्थापन झाली आणि म्हणून तिथपासून आजपर्यंत आमच्या पालवणी गावामध्ये अनेक पिढ्या शिकून गेल्या. या शिक्षणाचं महत्व सांगताना, विद्येचं महत्व सांगताना विद्या नाम नरस्य विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनं विद्या भोगकरी यशस्वकरी विद्या गुरुनाम गुरु विद्या बंधुजनो विदेश गमने विद्या महादैवत विद्या राजसु पूज्यते न तु धनम विद्या विहीना पशु. हा एक सुभाषित आहे आणि या सुभाषितामध्ये असं वर्णन केलेलं आहे. हे संस्कृत सुभाषित आहे आणि हे विद्येचं महत्व सांगताना विद्या हे माणसाचं बरोबर रूप आहे. ते गुप्त धन आहे. तसंच परदेश ठिकाणी जर म्हटलं तर परदेशात गेलं तर या विद्येचं महत्व मानलं जातं. हे विद्या ही महादैवत आहे. विद्येचं राजदरबारात सुद्धा स्वागत होतं. ते राजदरबार सुद्धा पुजली जाते आणि विद्येशिवाय मनुष्य हा पशु समान आहे. तर प्रथम ही विद्या या आपल्या पालवणी क्षेत्रामध्ये, पालवणी गावामध्ये 1873 मध्ये इथे जी शाळेची स्थापना झाली. त्या शाळेचं पहिल्यांदा नाव होतं जीवन शिक्षण मंदिर पालवणी. असं हे शाळेचं नाव. आता हे नाव बदललेलं आहे. बंधूंनो, हे आम्ही या ठिकाणी आमचा सत्कार केला गेला आणि शाळेचं या ठिकाणी आम्ही दोन्ही राहू, कारण परमात्मा के दरबार में देर होता है लेकिन अंधेर नहीं. आढावा आठवणी सांगतो आणि पुढे जातो. मुळात ही संकल्पना आहे. आपण सगळं मूळ जे म्हणतो त्याला विसरू नये. ज्या या शाळेची कल्पना ज्या व्यक्तीच्या मनात आली ते बापूराव गुजर, आमचे आजोबांचे मित्र होते. ते बापू खोत त्यांना म्हणत. आमच्या घरी त्यांचं येणं जाणं होतं आणि तोच वारसा अजूनपर्यंत शशीबाई चालवत आहे आणि आमचे पण तेही मित्र आहेत. म्हणजे आमच्या 3 पिढ्यांचा मैत्री आहे. असो, तर ही जी संकल्पना त्यांनी मांडली आणि आज आपण सगळं बघतोय आपल्या बाजूच्या तालुक्यात आपल्याला ॲग्रिकल्चर कॉलेज झालं. पण मुलांसाठी जे उद्योग होता, गृहोद्योग, त्याच्यासाठी शेतीची निवड ही तेव्हा त्या काळात त्या माणसाने गेली. आज 150 वर्षापूर्वीची त्या व्यक्तीची नजर काय असेल आपल्याला थोडं आश्चर्य पण वाटेल आणि विचार आणि कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्यानंतर 18व्या शतकात ही शाळा झाली
तर आता नवीन लोकांसाठी आणि माहितीसाठी. पूर्वी ह्या शाळेचं तोंड त्या बाजूला होतं. या बाजूने ह्या रस्त्याने झाल्यानंतर एक मोठी कमान आणि गेट होती, त्याला उतरायला अशा पायऱ्या होत्या. तिथून असे येऊन ही जी खेळ आहे हिला वळसा घालून अशीच लांबच्या लांब अशी इमारत होती. या शेडमध्ये मला वाटतं पहिली दुसरी असा एकत्र वर्ग असायचा. पडवी तिसरी चौथी आणि 5वी ते 7वी ह्या इथे तिन्ही वर्ग असे बसायचे. ते 7 वर्ग बसायचे. 3 भाग शाळा होत्या. तर जांबुगोंडचा मगाशी उल्लेख राहिला, पण जांबुगोंडला फुल कदाचित शिक्षक असावेत म्हणून त्यांनी उल्लेख केला नसेल. तर ह्या शाळेतनं 4थीपर्यंत 3रीपर्यंत 4थीपर्यंत जे शाळेत विद्यार्थी शिकायचे. आम्ही सगळे लोक, मी पहिलीपासून इथे होतो तेव्हा आमच्या प्रत्येक वर्गात पहिलीच्या सुद्धा 40च्या वरचा पट होता. मी 5वीच्या वर्गात आलो त्यावेळी मला क्लास टीचर म्हणजे वर्ग शिक्षक आत्ता ज्यांनी भाषण केलं आपले आदरणीय कदम गुरुजी हे आमचे वर्ग शिक्षक होते. त्याच्याबरोबर आत्ता काही एक दुसरा आनंद असा वाटतो की माझ्याबरोबरचे काही विद्यार्थी हजर आहेत. आत्ता आमचे बाळू जोगी हे माझ्या वर्गात होते. नंतर शेरचा भाऊ अंकुश गुजर आणि त्याची मोठी बहीण आमच्या पुढे होती. हे आमच्या वर्गात आणि आज समोर आहेत त्यामुळे जरा आनंद वाटला. शिक्षणाच्या ह्याच्यात तेव्हाचं म्हणायचं शेती म्हणजे काय तुम्ही करत होते इथे. तर 4थी नंतर 5वीपर्यंत एक निरीक्षण वही दिलेली होती आम्हाला, अशी आडवी, त्याला ब्राऊन कलरचं पेपर, आपलं नाव शाळा असं त्याच्यावर लिहायचं. आणि आठवड्यातून एकदा बी पेरल्यानंतर, पेरणी झाल्यानंतर, पाऊस पडल्यानंतर आज रोजी भाताची पेरणी झाली, त्याच्यानंतर अमुक दिवशी भाताला रोह आला. 14 दिवसाच्या त्याचं पुढे गेलं की त्या रोजची उंची 1 फुटापर्यंत आलेली असायची. नंतर त्याची भाताची लागवड व्हायची. भात शेतीत भात लावून झाल्यानंतर ते पूर्वी असं तिरकं लावून जायचं आडवं, नंतर ते उभं राहिल्यानंतर पूर्ण झाड म्हणजे ती पाती भाताच्या काळ्याभोर कधी झाल्या अशी. आणि मग जर आठवड्याने त्याची उंची, मग ते टोटऱ्यात कधी आलं, टोटऱ्यात आल्यानंतर पुन्हा त्याच्यात दाणा व्हायचा, अगोदर दूध असायचं. तर तेही थोडं ते आम्हाला जे दाखवणारे होते ते केव्हा तरी एकदा येऊन जायचे. पण आम्ही सगळेच आपले शेतकरी लोक आम्ही होतो त्यामुळे तो दाताचं दाणं चावलं होतं, त्याच्यात पहिलं असं दुधासारखं पाणी असायचं. आणि आणखी 8 दिवसांनी गेलं की तो दाणा घट्ट झालेला असायचा, म्हणजे तो पूर्ण तांदूळ तयार झाला. आणि पूर्ण झाड पिकलं आणि लोक त्याची वजन झालं, वाटलं की ते समजायचं की भात तयार झालं. अशी ती निरीक्षण वही होती. निरीक्षण वही झाल्यानंतर हा पावसाळी उद्योग झाला. मग अशी यांनी धावता आढावा घेतला तर आपल्या इथे सगळ्या प्रकारच्या भाज्या व्हायच्या. तिथे खाली केळीची बाग होती, अजून आता असेलच का ती, त्या गुंठ्यातनं काही कमी झाले माहीत नाही. पण तिथे ती विहीर, त्याला पायऱ्या, आम्हाला सगळ्यांना दुपारनंतर पाणी घाटायचं. तिथे हौद होता तो भरायचा आणि मग त्या सगळ्या पिकांना पाणी घालायचं किंवा काही ठिकाणी झाडीने घालावं लागेल तसे पाणी. त्याच्यानंतर मुळा, कोबी, फ्लावर, कलिंगडाची पण इथे लागवड असायची. ती इथे शाळेच्या तुमच्या आश्रमाला इथं म्हणजे जे हॉटेल होतं त्याला भाजी वगैरे जायची. पण नंतर प्रत्येक 4 मुलांच्या ग्रुपमधून वाफा जो करायचा असा, मग उरलेली भाजी ते आम्ही 4 लोकांनी द्यायची. हे म्हणतात तसे छोटी जोडी 5 पैसे, मोठी जोडी 10 पैसे आम्ही घरी घेऊन जात होतो. असा खूप सारा हा इथे होता. दुपारच्या मधल्या वेळेत बेल झाली की आम्ही लांबणं येणारी बोलो या दत्ताच्या देवळात जायचो जेवायला. एक आठवण होती त्याची. पूर्वी छत्र्या असायच्या, ती छत्र्या घेऊन ते छत्र्या लावायचे आणि ते 4-5 मुलं ती छत्र्याच्या आत जेवायला लावायची. काही वर्गात असायचे हे त्याला मधल्या कोण म्हणून बाजारातून नगर वगैरे लक्षात येत नाही, तेच म्हणतो रागवलं काय. तर त्या मधल्या कोणची मुलं आहे ना जेवायला जायचे घरी, ते अर्ध्या तासात परत यायचे लांबणं येणारे. आणि बाकीचे शाळेतली मोठी नगर मुले म्हणजे 5वीपासून इकडे होती, तर ते सगळे डबे घेऊन यायचे. बरेच लोक होते, बरेच शिक्षक होते, बरंच काही इथून ज्ञान मिळालं. आता फार म्हणजे आता 50 उलटल्यानंतर कळलं की आपल्याला हे शिक्षण दिलं गेलेलं होतं सुरुवातीला. आपण तेव्हा त्याचा काही मजाच करायची. तेव्हा शेती लावायची नाही, पावसाळी सरांचं लक्ष चुकवून आम्ही या नदीत पोहायला जायचो अंघोळ करायला. शेती लावून झाली तिथे तेव्हा पूर्वी पाणी पण भरपूर असायचं. पण नंतर बेंदरकर मास्तर असताना शिस्त होती, मग छड्या वगैरे पडायच्या, मग नाही हा प्रकार झाला नाही. नंतर शाळेकडे सुद्धा एक अशी आत्मीयता होती. कधी पाऊस बंद झाला आणि अचानक जर कधी पाऊस आला आणि शाळा सुटण्याच्या वेळेला झाला अर्धा तास पाऊण तास शाळेत थांबायचं. पण आज
2023 या शाळेचा पट मला वाटतं 24 आलेला आहे. तर या शाळेचा पट वाढला पाहिजे. या शाळेला आवश्यक काही प्राथमिकमध्ये आदरणीय आमचे नामदेव जोशी साहेबांनी सांगितलेलं आहे. सुभाष भागवतांनी या शाळेच्या त्या जीवनाचा पट सांगितलेला आहे. मी आपला जास्त वेळ घेत नाही, परंतु शशीबाईंना मी विनंती करेन, कदम गुरुजींनी जे पोट केली नाही की एका रात्रीत 8 गुंठ्याची 4 गुंठ कशी झाली, आणि त्यावेळेला जी ही मंडळी नवीन मला सांगत आहे की आम्ही ही विहीर फोडली, विद्यार्थ्यांनी फोडली, ग्रामस्थांच्या सहकार्याने घेतली. आज कृषी विद्यापीठ हे भारत देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर झालं, परंतु ब्रिटिश काळामध्ये ही शाळा झाली. आज मला वाटतं